काय म्हटल्यासारखंच आहे. अगोदर तुम्हाला सांगते, कुठलंही सुद्धा मीडियावाल्यानं कुठलं पण खाण विचारत नाही की नाही. बैल एक चांगला झाला ना विषय मिटत होता. आता प्रत्येक जण मीडियावाले काय म्हणतात, कुठल्या खाणीतला आहे, कुठल्या ओळूचा आहे, कुठली आई होती. त्यांना ते माहितच नसते खान कुठली सिद्धापूर त्यांनी खान म्हणा विचारलं तर त्रिपुंडी सुद्धा खान त्यांना म्हणा. माहित नाही, हे बी सांगतो ऐकून घ्या. होय कारण आपण पहिल्यापासून त्या क्षेत्रात असल्यामुळं 50 वर्ष आपणाला ती जलमलंय कुठं, कुठल्या व्यापाऱ्यापाशी गेले, कुणीकडनं कुठं आले, लास्टला कुठं राहिलंय, होय. हे सगळं माहित आहे. लक्षात आलं का? नाही, ते बरोबर. आता तुमचा सुद्धा बैल दमादमानं आज ना उद्यावर लगेच काढणार आहे. होय. जलमलंय कुठं, सांगूच्या बाजारात घेतले, कुणाकडनं काय घेतले, ते लगेच सांगते मी अमुक आमच्या म्हणजे त्या कामात असणाऱ्या माणसाला ती बातमी येतेच. येते, होय. येते. हा. येणार घेऊ न विचारता का ते कानावर सांगत असते येणार शाळेकडे. की. हं? होय. आणि आता कसं आहे, नुसतं वारं सुटल्याने जर तुम्ही लागला पळायला तर आड ना बुडका काहीच कळत नाही. जात आजवर होतं, तसंच त्याचे होतं. आई बाप काय विचारायचं माहित आहे का? त्या खाणीतला असतं आपल्या गेल्या एखादा बैल लावला तर त्या खाणीतला वासरू पुन्हा वासरू. होय. आणि त्या मालकाला 4 रुपये फायदा होतो. फायदा. का होतोय? कुठलं तर बिन आपण एखाद्या पोरला जर पूर्वी करायची झाली होय. तर त्याचा आय कुठला आहे, बाप कुठला आहे, ती कुठल्या धर्मात जन्मले, कोणाची त्याची आई आणि करतील, बाप आहे, होय. ती कळल्यावर आपण काही पाहून करतो का? नाहीच पण तसं ह्यातलं सुद्धा आहे हो. होय, होय. हं. हायब्रिड हे ब्रँड पटलं मिक्स जर मामाचं असलं मला. तर ते कधीच वासरू चांगलं अगोदर पडतं. तसंच होतं. आणि होय. अगोदर कोण विचारत होतं, कोण विचारच करत नव्हतं. करतो. हा. मग आता कसं आहे, माणसात म्हणा गुरात म्हणा, होय. आई बाप चांगली असली तर वासरू चांगलं पडणार. होय. आई बाप जर साधारण असलं ते तर वासरू आपले चांगलं कारभार. पडणार. कसं पडणार. मुळात चांगलं कळायला चांगल्या माणसासंग दोस्ती करावी लागती, मग नेमकं चांगलं काय कळतंय. होय. काय कशाला चांगलं म्हणायचं आपण काय. पहिल्यापासून माझ्या मामा मी व्यापार केला. जवळजवळ वयाच्या 10 वर्षापासून माझं 60 वर्ष वय होत आलंय. 10 वर्षापासून मी जास्त म्हणजे करायला नादा लागलो. गाईला एक वासरू झालं माहिती, त्याला जोड आणून लावायची, 6 महिने वर्ष आवत हाणायचा, शिकवायची. तेव्हा बागायच नव्हती आपल्यात. हा. कोरडबाई शेती 1 नंबर काढी सुद्धा अशी देडाला लागत नव्हती. अशी 5-5 पाळ्या घालायच्या ना का पाऊस पडिल. तर वासरावर पेरणी करायची. वासरं जर लई कवळी असली तर मोठी टिपर वडी नाही झाली तर तवा लाकडी तिंड सगळी लोकांनी. आणि 12 इंची टिपर घालायची. काय फरक पडायला त्याला? हं? त्या लोकांचा घरात आपण राहतो. जास्त कमी पिकेल नाही, जास्त जास्त पिकेल. एवढंच. 12 इंची टिपर गाठा कडबं तर जास्त पडतंय. होय. हं? ही उद्देशानं असं करत 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 जत्रेत वासरू घेतलं, बाजारात घेतलं तर दुसऱ्याला कोणाला विचारायचं. आमचा मामा एक होता आगळगावचा, आरवाडीपासून. हा. त्याच्यामुळे मला जास्त नाद बसला. आरवाडला हा, आहे का? आगळगाव आहे की.